ग्रुप बीची सेकंड आन्सर की अजून नाही आहे. 2020 ग्रुप बीच्या एक्झामबद्दल अजून काही माहीत नाही आहे. सीसॅट क्वालिफाय झालं आहे. मग आता नेमकं काय करायला पाहिजे? सीसॅटचा अभ्यास करायला पाहिजे का नाही करायला पाहिजे? सीसॅट UPSC अवघड तर होणार नाही ना? या आणि अशा बऱ्याचशा विषयांवर चर्चा करण्यासाठी आज आपण भेटणार आहोत. खरं तर खूप दिवसानंतर आपण भेटतोय. काही वेळेच्या अभावी आपल्याला भेटता आलं नाही, पण ठीक आहे, काय हरकत नाही. तर आता आजचा जो व्हिडिओ मेन आपला तो या संदर्भात असणार आहे की सीसॅट आता क्वालिफाय झालेलं आहे आणि मेन्स जी होती राज्यसेवेची 2021ची ती पण आता नेमकी झालेली आहे मेमध्ये. तर या पार्श्वभूमीवर येणारी जी पूर्वपरीक्षा आहे राज्यसेवेची 2022ची 21 ऑगस्टची, त्या संदर्भात आपला अप्रोच काय असला पाहिजे, आपलं प्लॅनिंग कसं असलं पाहिजे, आपली स्ट्रॅटेजी काय असली पाहिजे, प्रायोरिटी काय असली पाहिजे, या संदर्भात आपण चर्चा करणार आहोत. तर चर्चेला सुरुवात करत असताना बरेचसं म्हणजे सीसॅट क्वालिफाय होण्याच्या आधी खूप साऱ्या चर्चा मी बघितल्या की कोणाला फायदा होईल, कोणाला तोटा होईल. बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं झालं की आता टेक्निकलवाले म्हणजे पर्टिक्युलरली इंजिनिअरिंगवाल्यांचं काही खरं नाही वगैरे वगैरे खूप साऱ्या चर्चा झाल्या. सिम्पल गोष्ट आहे बघा, ज्या लोकांचं सीसॅट खूप चांगलं होतं आणि ज्यांचं सीसॅट GS चांगलं नव्हतं त्या लोकांचं नुकसान होऊ शकतं. बरेचसे असे लोक होते ज्यांचं सीसॅट चांगलं आहे ना, त्यांचं GS पण चांगलं होतं. त्यामुळं असं नाही आहे की त्यांना आता सीसॅट क्वालिफाईंग झालं तर ते फेलच होतील. बऱ्यापैकी मुलं सीसॅट एक बेसिकली असं ॲप्टिट्यूड असतो. ॲप्टिट्यूड म्हणजे काय की तुमचा एक प्रश्न सोडवण्याचा एक स्वभाव जो असतो, तर तो स्वभाव असतो बेसिकली. आणि गोळाबेरीजचा एक थोडासा प्रकार म्हणजे क्वांटिटेटिव्ह ॲप्टिट्यूड बघितलं तर तो पण एक ॲप्टिट्यूडच असतो. तर तो ॲप्टिट्यूड ज्या लोकांचा चांगला असतो, शक्यतो अशाच लोकांचा चांगला असतो की ज्यांनी 12वी नंतर 11वी-12वी मध्ये चांगलं केलेलं आहे. म्हणजे तुम्ही मेडिकल बघा, ग्रॅज्युएशनमध्ये बघा, ज्या लोकांना चांगले मार्क मिळाले त्यांना नक्कीच सीसॅट म्हणजे ते इंजिनिअरिंगचेच असले पाहिजे असं काही गरजेचं नाही आहे. माझे बरेचसे मित्र जे इंजिनिअरिंगचे त्यांना कधी सीसॅट जमत नव्हतं. बरेचसे मेडिकल फील्डमधले मित्र आहेत की ज्यांचं सीसॅट प्रचंड चांगलं आहे. म्हणजे ज्यांनी आता मला वाटतं एका पेपरला 18च्या बहुतेक MPSCच्या आउट ऑफ 200 185 मार्क्स, म्हणजे मी स्वतः बघितलेत, एवढे मार्क पण मिळवता आलेले आहेत. त्यामुळं याच्यात फायदा कोणाचा तोटा? याच्यामध्ये तोटा फक्त एक असा होऊ शकतो, म्हणजे आता बरेचशा लोकांना ऑब्जेक्शन येईल, एक तोटा असा होऊ शकतो की पूर्वी कसं होतं की 180 क्वेश्चनपैकी मेरिट डिसाईड व्हायचं, त्यातले 5-6 सोडून द्यायचे, कॅन्सल व्हायचे ते. मग साधारणतः 175 प्रश्नांमधून तुम्हाला चान्स मिळायचा की प्रिलिम्स पास होता यायचं की नाही. मग त्यातले कसं की 5-6 प्रश्न अवघड आले, 10, 20, 25 अवघड आले, मग बाकीचे जर तुम्हाला सोपे केले तर तुमचे पास होण्याचे चान्सेस जास्त असायचे. पण आता नेमकं काय झालं, 100 प्रश्न आहेत, फक्त 100 प्रश्न डिसाईड करणार की तुम्ही प्रिलिम्स पास होणार की नाही होणार. आता विचार करा, त्या 100 मध्ये अनफॉर्च्युनेटली असं झालं की बऱ्यापैकी क्वेश्चन अवघड गेले तुम्हाला पर्सनली आणि बाकीच्यांना कम्पॅरेटिव्हली सोपे गेले, तर तिथे तुमचं नुकसान होऊ शकतं. त्यामुळं खूपच प्रचंड फायदा झाला कोणाचं तरी, प्रचंड नुकसान झालं असं होणार नाही. नक्कीच काही प्रकारच्या विद्यार्थ्यांना थोडंसं नुकसान होईल, काही प्रकारच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. फायदा त्या लोकांना होईल ज्यांचं GS वर खूप स्ट्रॉंग होल्ड आहे. मी परत सांगतो, स्ट्रॉंग होल्ड म्हणजे काय की ज्यांचं प्रचंड चांगलं झालेलं आहे GS, त्या लोकांना नक्कीच फायदा होऊ शकतो. पण अगेन त्या 2 तासामध्ये ते डिसाईड होईल तुम्ही कशा पद्धतीने त्या 100 प्रश्नांना टॅकल करता. पण नक्कीच कॉम्पिटिशन वाढेल आणि मार्जिन ऑफ एरर जी आहे ना फार कमी होईल. म्हणजे 1-2 प्रश्न जरी आपल्याकडून गलतीचे मिस्टेक ज्याला आपण म्हणतो ना झाली, तर तुम्ही आउट होण्याचे चान्सेस खूप वाढणार. कारण GS मध्ये 100 प्रश्न डिसाईड करणार की तुम्ही पास होणार की नाही होणार, आणि त्या 200 मार्कांपैकीच मेरिट. आणि मेरिटमध्ये आता ह्यावेळेस कसं होईल की जो डिफरन्स आहे ना तो फार कमी राहील. म्हणजे पॉईंट वर आलाच होता पण त्यातल्यात बल्कमध्ये पॉईंटवर राहील. म्हणजे 0.15 मार्कांनी ज्यांचं राहिले, मागच्या वेळेसही काही मुलं होतेच पण ह्यावेळेस खूप जास्त मुलं असतील की जे पॉईंट म्हणजे 1 मार्क ते 0.5 मार्क या रेंजमध्ये असणारे असतील. कारण काय की 100च प्रश्न आहेत आणि एक साधारणतः असं असतं 1-2 वर्ष अभ्यास केला की बऱ्यापैकी मुलांचे सोर्सेस सेम असतात, अभ्यास करण्याची पद्धत सेम असते, तर बऱ्यापैकी मुलांचे आन्सर्स पण बऱ्यापैकी बरोबर असतात. खूप मेजर डिफरन्स राहायचा सीसॅटमध्ये. कारण सीसॅटमध्ये कसं होतं की प्रत्येकाचा ॲप्टिट्यूड वेगळा असायचा, त्यामुळे रेंज खूप मोठी होती. आता रेंज फार कमी येणार, त्यामुळे कॉम्पिटिशन नक्कीच वाढणार आहे. भलेही तुमचं GS वर खूप स्ट्रॉंग होल्ड असू द्या, पण अनफॉर्च्युनेटली जर त्या दिवशी त्या 2 तासामध्ये तुमच्याकडून सिली मिस्टेक झाल्या तर पास होणं फार मुश्किल होईल. त्यामुळे एखाद्याला GS चांगलं येतही नसेल, कदाचित खूप चांगलं नसेलही, पण त्या 2 तासामध्ये त्यानं प्रत्येक क्वेश्चनवर आपलं 100% दिलं
आणि अजिबात चूक केली नाही तर त्याचे चान्सेस पास होण्याचे खूप जास्त असतील, राईट. हा विषय सोडून द्या, जे आपल्या हातात नाही आहे त्याच्याविषयी आपण चर्चा करायला नको. क्वालिफाय झालं ही चांगली गोष्ट झाली आहे, सर्वांसाठी चांगली गोष्ट झाली आहे, सर्वांना एक आनंद देणारी गोष्ट आपल्या मध्ये आलेली आहे आयोगाकडून सीसॅट क्वालिफाय होण्याची, राईट. आता बघा याच्यामध्ये सीसॅट विषयी आपल्याला कसं अप्रोच केलं पाहिजे, म्हणजे क्वालिफाय झालाय म्हणजे काय की 33% म्हणजे 66 मार्क आपल्याला मिळाले पाहिजेत. आता याच्यात मात्र एक गोष्ट अजून आयोगाकडून क्लॅरिफाय झाली नाहीये, ते आयोग कदाचित क्लॅरिफाय करेल, जी जर सीसॅट मधले 2-3 प्रश्न कॅन्सल झाले तर जे 33% मार्क आहेत ते कॅन्सल झालेले क्वेश्चन काढून होतील की 80 पैकीच 33% राहतील. म्हणजे 2-3 प्रश्न कॅन्सल झाल्यानंतरही जर तुम्हाला 66 मार्क हवे असतील तर मग ते थोडंसं कुठंतरी क्लॅरिफाय आयोगाकडून करायचं राहून गेलं किंवा आयोग कदाचित नंतर करेल, तो पण आपल्या हातातला विषय नाही. आपण प्रयत्न करूया की 75 पेक्षा जास्त मार्क पडतील, म्हणजे 2-3 कॅन्सल जरी झाले तरी आपण आरामात पास झालो पाहिजेत, राईट. तर मग आता सीसॅटची तयारी कशी करावी, म्हणजे क्वालिफाय झाल्यानंतर आता खूप मी चर्चा बघितलं, काही काही लोकांचं आता UPSCच्या धर्तीवर सीसॅट एकदम अवघड होणार, फार प्रचंड म्हणजे सीसॅट क्वालिफाय होणंच प्रचंड अवघड होऊन जाईल आणि GS तर बाजूलाच ठेवा, पण सीसॅट पास झालं तरच पास हो, असे बरेचसे काहीतरी अफवा किंवा एक भीती विद्यार्थ्यांमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न केला किंवा चुकून झाली असेल कदाचित. आता याच्यामध्ये कोणाचा काय मोठं होय मला काही माहित नाही याबद्दल, पण मी चर्चा ऐकली आहे नक्कीच आणि आपल्या फोरम मेड सिम्पलवर पण याच्यावर बरीचशी चर्चा झाली. तर माझं जे पर्सनल वैयक्तिक मत आहे याबद्दलचं, मला असं वाटतं त्यात काही फार जास्त चेंज होणार नाही. खूप UPSC सारखे खूप अवघड आता छोटे छोटे पॅसेज येतील आणि पॅसेज कमी येतील, ॲप्टिट्यूड जास्त येईल वगैरे, असा काही प्रकार होणार नाही. कारण MPSC मध्ये एक सेट पॅटर्न आहे, UPSC मध्ये सेट पॅटर्न नाही आहे. UPSC मध्ये अजिबात सेट पॅटर्न ना GS ला आहे ना सीसॅटला आहे, पण MPSC मध्ये ठरलेलं असायचं की तुम्हाला 50 प्रश्न हे कॉम्प्रेन्शनवर येणार, तुम्हाला हे 5 प्रश्न डिसिजन मेकिंगचे येणार, 10-15 काय असतील लॉजिकल रिजनिंग, 10-15 ॲप्टिट्यूडचे. त्याच्यामुळे याच्यामध्ये फार जास्त चेंज होईल असं मला पर्सनली वाटत नाही. अर्थातच जर चेंज झाला तर ती तुम्ही तुमची रिस्क घेऊ शकता, पण मला जेवढं आत्तापर्यंत मी बघितलं आणि UPSCचं पण क्वालिफाय झाल्यानंतरचे पहिले 1-2 वर्षाचे पेपर बघितले तर खूप अवघड नव्हते. क्वालिफाय होणं तितकं अवघड असणार नाही आहे. अर्थातच तुम्हाला सिरियसली याच्याकडं बघावं लागणार आहे, राईट. जर डिसिजन मेकिंग ठेवलं तर अजूनच सोपं होऊन जाईल. म्हणजे 5 मार्क जे आहेत तर त्यात तर आपल्याला 10 आरामातच पडतात. ज्यांना पडले नाहीत त्यांनी आपले व्हिडिओ बघून घ्या, कमीत कमी 11 मार्क पडलेत मॅक्झिमम लोकांना डिसिजन मेकिंगवरचे व्हिडिओ आहेत. आणि काय 10 मिनिटाचा एक व्हिडिओ आहे, 10 मिनिटामध्ये जर तुम्हाला 10 मार्क पक्के करता येत असेल तर मला वाटतं त्यापेक्षा सोपं अजून काहीच नाही. आपल्या यूट्यूब चॅनलवर ते आहे डिसिजन मेकिंगचे, त्याला खूप चांगला रिस्पॉन्स आणि फीडबॅक मिळालेला आहे, म्हणून मी सजेस्ट करतोय, राईट. तर सीसॅट तर खूप जास्त अवघड असेल, अजिबात नाही, भीती मनामध्ये बाळगू नका, चांगल्या मोकळ्या मनानं, पण थोडं गाफील पण राहू नका, थोडं सिरियस राहा. त्याच्याबद्दल काय करायचं आपण बोलूया. आता ज्या लोकांचं सीसॅट खूप चांगलं आहे म्हणजे काय की ज्यांना साधारणतः 150+ किंवा 130+ कायम येत आलेत मार्क, त्या लोकांनी काहीही करायची गरज नाही. शेवटी 4-5 पेपर वेळ लावून सोडवा आणि जर तुम्हाला असं वाटलं की या पेपरमध्ये मला 100च्या कमी पडतायत तर तुम्हाला थोडासा अभ्यास करण्याची आवश्यकता, अदरवाईज अभ्यास करायची गरज नाही. सरळ 4-5 पेपर सोडवा, एक स्ट्रॅटेजी बनवा, डोक्यात एक प्लॅन ठेवा आणि सरळ पेपरला आरामात पास होणार. दुसरा जो ग्रुप आहे ॲव्हरेज याला आपण काय म्हणतो की ज्यांचा 100च्या रेंजमध्ये स्कोअर राहायचा सीसॅटचा, 100च्या रेंजमध्ये राहायचा म्हणजे काय की जर कदाचित पेपर अवघड आलाच तर ते 70च्याही खाली येऊ शकतात. त्यामुळे त्या लोकांनी काय करायला पाहिजे, इमिडिएटली एक पेपर सोडून बघा सीसॅटचा, आत्ता आयोगाचा झालेला, म्हणजे तुम्ही काय करा 19चा पेपर घ्या सीसॅटचा, सोडून बघा आणि त्यात तुम्हाला किती मार्क मिळतात तुम्हाला एक अंदाज येऊन जाईल. 100+ जर असतील, जास्त धोक्याची घंटा नाहीये. आणि त्यात पण काय करा की जे एरियाज आहेत, म्हणजे की बाबा मला ॲप्टिट्यूडमध्ये पण की बाबा मला हे या प्रकारचे प्रश्न जास्त जमत नाहीत, मला रिडिंग कॉम्प्रेन्शनमध्ये पण मराठीचे पॅसेजचे ते जास्त जमत नाहीत, मग एक एरियाज टार्गेट करा. सगळे एरियाज टार्गेट करायची आवश्यकता नाही, तुम्हाला काही एरियाज टार्गेट करायचे आणि त्या एरियाजवर थोडंसं वर्क करायचं. म्हणजे एक आठवड्यातून 2-3 दिवस 1-2 तास बसले तुम्ही, एक टॉपिक घेतला, जसं की स्पीड टाइम डिस्टन्स घेतला मी, त्याचं बेसिक्स बघून घेतलं, त्याच्यावर एक 20-25 प्रश्न सोडून बघितले. असं तुम्ही ठराविक एक एरियाज, म्हणजे जसं ॲप्टिट्यूडमधले 4-5 एरिया किंवा 10 एरिया असतील, लॉजिकल रिजनिंगचे 5-10 एरियाज असतील, जसं की डायरेक्शन सेन्स आहे, जसं की तारखेवरचे प्रश्न आहेत, म्हणजे कॅलेंडर ज्याला आपण म्हणतो कॅलेंडरवरचे, ते तुम्ही असं थोडी प्रॅक्टिस करू शकता आणि तुम्ही टेस्ट थोडे जास्त सोडवा.
एक प्रयत्न करा की ॲटलिस्ट एक 10 CSATच्या टेस्ट आपल्या सोडून होतील आणि शक्यतो आयोगाचेच मागचे पेपर सोडवा, टेस्ट सिरीज लावायची पण आवश्यकता नाही. आता तिसरा जो ग्रुप आहे की ज्यांचं बिलो ॲव्हरेज प्रिपरेशन आहे CSATचं, की ज्यांना असं वाटतं की आपल्याला जर पेपर कदाचित अवघड आलं तर 66 पण पडणं खूप अवघड होईल, त्या लोकांनी ही सेम गोष्ट करा. एक पेपर सोडून बघा किंवा मागचे जर तुम्ही पेपर सोडवलेले असतील तर ॲनालिसिस करून बघा की कुठे आपले चुकतायत आणि मग त्या एरियाजवर थोडंसं वर्क करायला सुरुवात करा. वर्क करायला म्हणजे काय की जसं मी सांगितलं की जे बेसिक्स असतं रिडिंग कॉम्प्रेन्शनचं, म्हणजे आकलन जे असतं पॅसेजेसचं, त्याच्यावरच्या ज्या बेसिक गोष्टी आहेत त्या समजून घ्या. आयोगाचे मागचे पॅसेज सोडून बघा, कुठे चुकतोय आपण त्याला ॲनालाइज करा, त्या रेक्टिफाय करायचा प्रयत्न करा. परत एक टेस्ट सोडून बघा. ॲप्टिट्यूडच्या बाबतीत इथेच की ठराविक, आणि याच्यामध्ये पण बघा ज्यांचं बिलो ॲव्हरेज आहे त्यांनी पूर्णचे पूर्ण CSATच्या टॉपिक्सला टार्गेट करण्याची आवश्यकता नाही. जसं की मी सांगतो पाईप्स अँड सिस्टम्स आहे, मिक्सचर्स ॲलिगेशन्स आहे, पर्सनली मला पण ते कधी जास्त जमलं नाही, बिंदास सोडून द्या, काही फरक पडणार नाही. एक 8-10 टॉपिक ॲप्टिट्यूडचे, 8-10 लॉजिकल रिझनिंगचे, चांगली तयारी करा, प्रॅक्टिस चांगली करा आणि रिडिंग कॉम्प्रेन्शन जे की मला वाटतं बऱ्यापैकी सोपं येतं आहे 18 पासून जर आपण बघितलं तर त्याची पण थोडीशी प्रॅक्टिस करा आणि गाफील राहू नका. सिरियसली त्याच्याकडे बघत राहा. अधूनमधून सारखे पेपर जास्त सोडवा. एक 10-15 पर्यंत टेस्ट तुम्ही सोडू शकता, म्हणजे 4-5 दिवसाला एक टेस्ट. आणि जर तुम्हाला असं वाटलं, जरी तुम्ही बिलो ॲव्हरेज आहेत आणि टेस्ट सोडत असं वाटलं की अरे मला हे चांगलं जमतंय, तर तुम्ही त्याचं थोडंसं प्रायोरिटी कमी करा, GSवर जास्त फोकस करा. राईट. हे झालं आता येणाऱ्या 21 ऑगस्टच्या CSATच्या प्रिपरेशन बद्दल. आता आपण थोडंसं आणखी बघा की पेपर लोकांनी की पेपर कसा येईल, काय येईल, डिसिजन मेकिंग असणार नाही, हे नाही आहे, ते नाही आहे, ते आपण निश्चितपणे सांगू शकत नाही. कदाचित तसं होऊ शकतं पण ती फार रेअर पॉसिबिलिटी. तर मानसिक तयारी त्याची पण ठेवा की कदाचित पेपर हा प्रचंड अवघड आला तर काय करायचं. 80च्या ऐवजी 50च प्रश्न दिले किंवा 80च्या ऐवजी 100 प्रश्न दिले पण वेगळेच दिले तर काय करायचं. गेल्या पेपर स्कॅन करा, ते आपण बोलूया म्हणजे पेपरच्या दिवशीच्या स्ट्रॅटेजीमध्ये. आता त्याच्याबद्दल जास्त आपल्याला विचार करण्याची आवश्यकता नाही. आता नंतर बघूया आपण GS कडे वळूया मोर्चा. मग आता बऱ्याच लोकांचं असं परत एक चर्चा सुरू झाली, आता CSAT क्वालिफाय झाला, आता GS खूप अवघड करणार, UPSCच्या धर्तीवर प्रश्न काढणार, करंट बेस्ड प्रश्न असणार, हे असणार अमुक. मला वाटतं याच्यातही काही जास्त तथ्य नाही, असं होणार नाही. कारण जे आयोगाचे एक्सपर्ट्स म्हणतो किंवा ज्या लोकांकडून आयोग युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर्स असतील त्यांच्याकडून क्वेश्चन घेतं, त्यांना असं सांगणार नाही तुम्ही UPSCच्या धर्तीवर प्रश्न काढा, आता आम्ही CSAT क्वालिफाय केलं, तुम्हाला असे प्रश्न द्यावे लागतील, तसे प्रश्न द्यावे लागतील, असं काही होणार नाही. त्यांची जी ठराविक रुटीन आहे, फार तर फार एक शब्द जास्त देतील की थोडेसे अवघड क्वेश्चन काढा किंवा थोडेसे आणखी स्टँडर्ड क्वेश्चन काढा की ज्याला सेकंड कीला ऑब्जेक्शन जास्त येणार नाहीत आणि क्वेश्चन कॅन्सल होणार नाहीत. याच्यापेक्षा जास्त काही वेगळं होणार नाही. त्यामुळे जास्त लोड घेऊ नका. एकदम UPSCचे पेपर सोडवायला लागले, UPSCचे सोर्सेस वापरायला लागले, असं काही करण्याची आवश्यकता मला तरी पर्सनली वाटत नाही. त्याच्यामुळे जे चाललं होतं, जसं आत्तापर्यंत राज्यसेवेला GSला प्रश्न विचारत आलेत त्या पद्धतीनं प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. आणि नवीन अपडेटेड सिलेबस आलाय बघा. अपडेटेड इतकं मोठी, त्याला बऱ्याचशा लोकांनी केलं अपडेटेड सिलेबस म्हणजे खोदा पहाड निकला चुहा. त्यात काहीच केलेलं नाही. फक्त 33% ते जो CSAT क्वालिफाईंगचा तो क्रायटेरिया काढलाय आणि 1-2 शब्द फार तर फार चेंज केले असतील. पण प्रिलिम्सला, कोणतीही प्रिलिम्स असू दे, सिलेबस जास्त बघायचाच नाही. म्हणजे विमानापासून तर सुईपर्यंत काहीही विचारू शकतात. GS खूप ब्रॉड आहे. म्हणजे तुम्ही आता 21चा प्रिलिम्सचा जर बघितला, त्याच्यामध्ये मुदलियार कमिशन विचारलंय, कोठारी कमिशन, NCERT याच्या जोड्या लावा विचारल्यात. काय संबंध आहे? प्रिलिमच्या कुठल्या सिलेबसमध्ये बसवता तुम्ही? ते मेन्सचा टॉपिक आहे, HRTचा टॉपिक येतो, करेक्ट. मग या प्रश्नांसाठी तुम्ही म्हणू शकत नाही की सडनली आयोगानं काहीतरी वेगळंच. तर ते पहिल्यापासून आयोगाची म्हणजे कुठल्याही म्हणजे UPSC असो किंवा MPSC असो, प्रिलिम्समध्ये ठराविक 5-7 पॉईंट ते देणार, पण विचारायचं ते विचारणारच. म्हणजे इनडायरेक्टली प्रत्येकच टॉपिक त्याच्यामध्ये कव्हर होतो. त्याच्यामुळे फार सिलेबस चेंज झाला, नवीन अपडेट झाला आणि काहीतरी सोर्सेस बदलान, मिडिवल आणि इन्स्टिट्यूट प्रश्न येणार नाही वगैरे असं काही होणार नाही. जसं चाललेलं आहे बऱ्यापैकी तशाच लेवलला पेपर येतील आणि क्वेश्चन्स पण तशाच पद्धतीचे येतील. फार तर फार थोडी डिफिकल्टी वाढू शकते, याच्यापेक्षा जास्त नाही. डिफिकल्टी वाढवायला जर आयोग गेला आणि कदाचित क्वेश्चन चांगले नाही झाले तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मुलांचं सेकंड कीवर किती वाद उठतो. त्याच्यामुळे आयोग तेवढी रिस्क घेईल असं मला पर्सनली वाटत नाही. नंतरचा जो प्रश्न येतो की आता मेन्सची तयारी करू
की प्रिलिम्सची करू, साधारणतः 90-92 दिवस काहीतरी राहिलेत. मग काय केलं पाहिजे, आता याच्यामध्ये पण बघा वन साईज फिट्स ऑल हे कधीच वर्क होत नाही. म्हणजे मी कायम सांगताना तुम्ही बघितलं असेल की सगळ्यांना एकच गोष्ट सांगत नाही, त्याच्यामध्ये वेगवेगळे प्रकार असतात. आता जे विद्यार्थी ऑलरेडी मेन्स दिलेले आहेत, ज्यांना असं वाटतं की माझं प्रिलिम्सचं प्रिपरेशन चांगलं आहे, त्या लोकांनी निश्चितच अजून काही दिवस म्हणजे हा महिना संपेपर्यंत तरी मेन्सची तयारी करायला काहीच हरकत नाही. तुम्ही पाहिजे तर HRDच्या स्कीम्स वगैरे करू शकता, ॲग्रिकल्चरचा पार्ट आहे तो करू शकता. आता मराठी ग्रामरचा थोडा पेपर अवघड आला होता, तर मराठी ग्रामरची आता थोडी तयारी करून ठेवू शकता तुम्ही. इंग्लिश केलं तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे, राईट. तर थोडं थोडं या गोष्टी पण तुम्ही आता सायमल्टेनियसली करू शकता. मग ज्या लोकांनी कधीच प्रिलिम्स क्लिअर केली नाही आहे किंवा ज्यांचा पहिला दुसरा अटेम्प्ट आहे आणि त्यांच्या मनामध्ये थोडीशी धाकधूक आहे, सरळ मेन्सला बाजूला ठेवा. 5 महिने आहेत, पुढचे 5 महिने पर्सनली मी माझा एक्सपिरियन्स सांगतो, 5 महिने मोर दॅन इनफ आहेत. तुम्हाला टॉप 10 मध्ये येता येईल. 5 महिन्यामध्ये जर चांगली तयारी केली टॉप 10 मध्ये पण येता येईल. एवढा वेळ तिथे तुम्हाला मिळू शकतो जर स्ट्रॅटेजिकली तुम्ही केलं आणि तुम्हाला एक थोडा बेसिक सेन्स असेल ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन्सचा, तर निश्चितच तुम्हाला ते करता येईल. त्यामुळे 5 महिन्यात जास्त लोड घेऊ नका. आता फक्त आणि फक्त प्रिलिम्सवर फोकस करा. जर समजा तुम्ही आता मेन्सची तयारी चांगली केली आणि अनफॉर्च्युनेटली प्रिलिम्स पास झाला नाहीत, तर पुढे त्याचा काहीही फायदा होत नाही. ही फॅक्ट आहे, ही रियालिटी आहे. प्रिलिम्स पास झाल्याशिवाय मेन्स देता येत नाही. त्यामुळे प्रिलिम्सवर फोकस करा आणि ती कशी करायची आपण लगेच बघूया. त्याच्यानंतरचा पुढचा एक प्रश्न आहे, ग्रुप बी मेन्स करू, ग्रुप सी मेन्स करू की राज्यसेवा प्रिलिम्स करू, काही कळत नाहीये. आपण वारंवार हेच सांगत होतं, पण ते कंटाळवानं मलाच झाले. तुम्हाला तर किती बोर होत असेल मी सांगताना मी समजू शकतो. एकच एक्झाम फोकस करा, 1 वर्ष तरी कमीत कमी एक एक्झाम फोकस करा. भलेही त्यावर्षी तुमची प्रिलिम्स निघो किंवा न निघो, मेन्सचा अभ्यास असा करून ठेवा, एकदा प्रिलिम्स निघाली की परत मागे वळून पाहायची आवश्यकता नको. ग्रुप बी करत होते तर ग्रुप बीच करा, ग्रुप सी करत होते तर ग्रुप सीच करा, राज्यसेवा करत होते तर राज्यसेवाच करा. हे मी तुम्हाला मला वाटतं मागच्या किंवा एक 8 महिन्यापूर्वी सांगितलं होतं, एक सेपरेट व्हिडिओ बनवला होता की कुठल्या परीक्षेला फोकस करावं. त्यावेळेस जर तुम्ही फोकस राज्यसेवेला केलेलं असतं, म्हणजे एवढ्या दिवसांमध्ये तुम्ही जर राज्यसेवेचे मेन्स करून ठेवलेले असते, आता प्रिलिम्सला जाताना तुमचा कॉन्फिडन्स कसा राहिला असं तुम्ही बघा की आता प्रिलिम्स पास झालो की माझं मेन्स काय सगळं बोटावरच आहे, मला काहीच फक्त वेळ जाऊ द्या, मला माझं सिलेक्शन नक्कीच आहे. किंवा ग्रुप बी घ्या की तुम्ही मागची जी ग्रुप बी होती 20ची लटकलेली, ती प्रिलिम्स फेल झालात, पण तुमचा ग्रुप बीचा अभ्यास खूप चांगला होता. आता काय सेकंड की लगेच येईल, रिझल्ट लागेल आणि तुम्ही परीक्षेला सामोरं जाणार. तुमचा कॉन्फिडन्स किती असणार याचा विचार करा. एकच परीक्षा फोकस करा, तळ्यात मळ्यात होऊ देऊ नका. आता अभ्यासाची पद्धत काय असली पाहिजे, म्हणजे आपण GSचा जो अभ्यास करणार आहोत, जो मेन विषय असणार प्रिलिम्ससाठी, सिंपल गोष्ट असते. पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स बुकलेट ॲनालिसिस घ्या. चोरमोले सरांचं चांगलं आहे मार्केटमध्ये, मी तेवढंच बघितलंय. मी काही रिकमेंड करत नाही आहे किंवा मला प्रमोशनसाठी पैसे दिलेले नाही आहेत, पण एक सांगतो सरळ एक टॉपिक, म्हणजे तुम्ही आता जिओग्राफी सुरू करताय, म्हणजे फिजिओग्राफी टॉपिक आहे आपला. फिजिओग्राफीवर आत्तापर्यंत आलेले प्रश्न व्यवस्थित समजून घ्यायचे, बघायचे. आपला जो बेसिक सोर्स आहे त्याच्यातून ते वाचायचे, समजून घ्यायचे, त्याला प्रॉपर रिवाईज करायचं आणि पुढे चालायचं. असं प्रत्येक टॉपिकवर करायचं. पहिले प्रिव्हियस इयर क्वेश्चन, त्याच्यानंतर स्टँडर्ड सोर्स जो आहे आपला त्याच्यातून वाचायचं आणि कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करायचं. इथून पुढे म्हणजे 20चे पण तुम्ही जर प्रश्न बघितले, 21चे मेन्सचे राज्यसेवेच्या, तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर बऱ्याचशा गोष्टी डिपेंड आहेत. म्हणजे बऱ्याच वेळेला फॅक्ट विचारल्या किंवा काही विचारल्या तर ते कदाचित येईल किंवा नाही येईल, पण कन्सेप्च्युअल क्वेश्चन जे आहेत आणि त्यांचं प्रमाण आहे ते फार वाढतंय. त्याच्यामुळे काय करा की कन्सेप्च्युअल क्लॅरिटीवर फोकस करा. संपवायची घाई करू नका. माझा रूममेट काय 2 दिवसात एन्व्हायरमेंट संपवलं म्हणून तुम्ही 3 दिवसात संपवता, 5 दिवसात, काहीही असं करू नका. कदाचित एन्व्हायरमेंटला तुम्हाला 8 दिवस लागतील, काही प्रॉब्लेम नाही. कदाचित तुमचं पॉलिटी चांगले 3 दिवसात पैसे संपेल. त्याच्यामुळं असं टार्गेट ठेवू नका की 8 दिवसात हे, पुढच्या 5 दिवसात रिव्हिजन, 2 दिवसात अजून एक रिव्हिजन, 1 दिवसात सगळी रिव्हिजन, अशा भानगडीत पडू नका. आणि त्या चुकीच्या रिव्हिजनच्या पद्धती आहेत ना तुमच्या, त्याच्यामुळे जास्त नुकसान होतं, राईट. त्याच्यावर आपण येऊच्या. तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी मला म्हणणं समजून घेणं, त्याला कुठेतरी अप्लाय करून बघणं, त्याच्या सगळे आयाम जे असतात, आस्पेक्ट्स त्या गोष्टीचे, त्या कन्सेप्टचे, ते आपण नीट बघितले पाहिजेत आणि मगच पुढे गेलं पाहिजे. आणि मग त्याच्यावरचे काही प्रश्न सोडून बघितले पाहिजे. जसे की 8, 10, 20, 25 एका टॉपिकवरचे प्रश्न सोडवले, आपल्याला कळतं आपण किती पाण्यात आहेत, राईट. मग बरं उघडा डोळे बघा नीट, आपला किती अभ्यास झालाय, आपल्याला समजलंय का नाही समजलंय, हे केल्याशिवाय पुढे जायचं नाही.
राईट. त्याच्यानंतर नोट्स काढल्या पाहिजे का नाही काढल्या पाहिजे. माझं पर्सनली असं मत आहे की 1-2 वेळा चांगलं वाचून होईपर्यंत नोट्स काढू नका. अदरवाईज नोट्स काढणे म्हणजे तुम्ही रीरायटिंग करता. जे पुस्तकात दिलंय ते फक्त तुमच्या हाताने लिहून काढता, त्याला नोट्स म्हणत नाहीत. नोट्स कशा काढाव्यात याच्यावर एक आपला सेपरेट व्हिडिओ आहे, तो मी व्हिडिओ बघू शकता. मी डिस्क्रिप्शनमध्ये पाहिजे तर लिंक देतो. त्याच्यानंतर रिव्हिजनबद्दलही तेच. चुकीच्या रिव्हिजनच्या पद्धतीमध्ये सतत तुम्ही अडकून पडता आणि वर्षानुवर्ष तुमचे रिझल्ट येत नाहीत. एक 10, 15, 20, 25 मिनिटाचा काहीतरी व्हिडिओ असेल, तो व्हिडिओ बघा. त्याचा नक्कीच फायदा झालाय लोकांना आणि फायदा तुम्हालाही होईल. तो पण व्हिडिओ बघून घ्या. वैज्ञानिक पद्धतीने रिव्हिजन कशी करावी आणि प्रॅक्टिस टेस्ट. त्याच्यानंतरचा प्रश्न असतो की मॉक टेस्ट, टेस्ट सिरीज. टेस्ट सिरीजचा फायदा कसा करावा, किती टेस्ट सिरीज लावाव्या, काय लावाव्यात. तर मला असं वाटतं की टेस्ट सिरीज लावताना आपल्या डोळ्यासमोर काहीतरी एम असलं पाहिजे, ध्येय असलं पाहिजे की मला टेस्ट सिरीज का लावायची आहे, की मला बघायचं आहे मी किती पाण्यात आहे, माझा अभ्यास किती झालेला आहे, मला ते गोल गोल करताना OMR शीटवर खाली वर तर होत नाही ना, मला क्वेश्चन वाचताना काही प्रॉब्लेम येतो का, ऑप्शन वाचताना काही प्रॉब्लेम येतो का, क्वेश्चनमध्ये C होतं आणि इथे खाली पर्यायामध्ये C दिलंय 2 नंबरला, मग माझं चुकून 3 नंबरला ॲन्सर टिक होतंय का. आणि तुम्हाला मी सांगतो, ज्या लोकांना पोस्ट आहेत, ज्या लोकांनी UPSCचे मेन्स इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्या लोकांच्या पण या राज्यसेवा मेन्समध्ये चुका झाल्या गोल गोल करण्यामध्ये. 1-1, 2-2 क्वेश्चन खालीवर झाले. या चुकीला माफी नाही. आणि राज्यसेवेच्या येणाऱ्या प्रिलिम्समध्ये जर तुम्ही असं करणार असाल की इकडचं गोल करायचं होतं आणि ते इकडे झालं, तर तो क्रिमिनल ऑफेन्स आहे. लक्षात ठेवा, क्रिमिनल ऑफेन्स. त्या चुकीला अजिबात माफी नाही, कारण कॉम्पिटिशन फार आहे आणि तो तुमचा हक्काचा मार्क आहे, तो तुम्हाला आलेला प्रश्न आहे. आणि जर तो तुमचा या चुकीमुळे होत असेल तर मग तुम्हाला मॉक टेस्ट किंवा OMR शीटवर सोडवण्याची प्रॅक्टिस करण्याची गरज आहे. तर तुम्ही जो एक हेतू डोळ्यासमोर ठेवून मॉक टेस्ट देणार आहात, किती दिल्या पाहिजे पर्सनली प्रत्येकाचं व्हॅरी होऊ शकतं. काही लोकांना 1-2 दिल्या, समजलं, पुढे चला. काही लोकांना 10 ठीक आहे, काही लोकांना 20 ठीक आहे. हे प्रत्येकाचं आपापलं तुम्ही ओळखलं पाहिजे किती केल्या पाहिजे. साधारणतः कमीत कमी 5-6 तरी टेस्ट सोडवल्या पाहिजेत. राईट. त्याच्यानंतर काय करू नये, या येणाऱ्या दिवसांमध्ये काय काय करू नये. सर्वच टॉपिकवर फोकस करू नका. बघा, प्रिलिम्स फक्त GS वर आली आहे म्हणून GSचे सगळेच टॉपिक करतो आणि भाराभरची एक ना धडण भाराभर चिंध्या ह्या भानगडीत पडू नका. कारण ज्या लोकांचं कदाचित आर्टचं बॅकग्राऊंड आहे, ज्यांना जास्त सायन्स पेलत नाही, झेपत नाही, त्या लोकांनी फक्त त्यातला बायोलॉजीचा पार्ट, जिथं जास्त कन्सेप्ट नाही आहेत, काही नाहीत, तो चांगला करा. फिजिक्सचे प्रॉब्लेम सॉल्व त्याच्या नादीच लागू नका. कारण काय होतं, तुम्ही किती एफर्ट्स त्याच्यावर टाका, शेवटी परीक्षेमध्ये त्या प्रेशरमध्ये तुम्हाला ते येतच नाही किंवा तुम्ही प्रयत्न केला चुकतं. मग त्यापेक्षा त्याला सरळ सोडूनच द्या की माझी परीक्षा ही 95 मार्काची, माझी परीक्षा ही 90 मार्काची, पण त्या 90 मधले कमीत कमी 70 तरी माझ्या बरोबर आणण्याचा प्रयत्न मी करेल. त्यातले 10 चुकले तर कमीत कमी 60 तरी बरोबर येतील. त्यातलेही 4-5 चुकले अजून तर मग 110 प्लस तरी स्कोअर माझा कमीत कमी येईल. अशी तयारी करा. सर्वच टॉपिकवर फोकस करू नका. सर्वच टॉपिकवर फोकस करून सर्वच होत नाही. आणि कुणीच नसतं असं, कोणीच नसतं की ज्याचं सर्वच्या सर्व टॉपिकमध्ये खूप चांगलं प्रचंड कंट्रोल आहे, असं होणारही नाही आहे. त्याच्यानंतर जास्त सोर्सेस रेफर करू नका. एक स्टँडर्ड सोर्स आणि पाहिजे तर फार अजून एक नोट्स. याच्या व्यतिरिक्त जास्त भानगडीत पडू नका. कारण काय होईल, आता मार्केटमध्ये जसं CSATच्या बाबतीमध्ये चालायचे हे मॉड्यूल ते मॉड्यूल, फास्ट रिव्हिजन, ट्रॅक रिव्हिजन, काय काय अमुक धमुक, तसं GSचं सुरू होईल. त्या भानगडीत पडू नका. आधीच ठरवा काय करायचंय, कसं करायचं आणि त्याचनुसार फॉलो करा. चंचलता अजिबात नको, धरसोड अजिबात नको, ती फार धोक्याची घंटा आहे. त्याच्यानंतर फक्त टेस्ट सोडत राहतो असंही करू नका की ही टेस्ट सिरीज लावली, ती टेस्ट सिरीज लावली, ती टेस्ट सिरीज लावली आणि नुसतं टेस्टच सोडवतंय, अभ्यासाच्या नावानं काही. पण असंही करू नका. एकाच टॉपिकवर फोकस करू नका, हे आपण आधी बोललो. मग काय केलं पाहिजे, तर प्रायोरिटाईज केलं पाहिजे. प्रायोरिटायझेशन म्हणजे काय की 1, 2, 3, 4, 5 मला पहिले हे करायचं, दुसरे, तिसरं हे झाले विषयांच्या बाबतीमध्ये. याच्यामध्ये पण टॉपिक्स आणि सब टॉपिक्स, म्हणजे विषयामध्ये पण आता जर बघितलं आपण, जसं पॉलिटी बघितलं तर मला पार्लमेंट चॅप्टर माझी खूप प्रायोरिटी आहे. पार्लमेंटमध्ये पण माझं काय की प्रेसिडेंट एक खूप मला चांगला करायचा आहे, लोकसभा हे मला खूप चांगलं करायचं, त्यातलं प्रोसिडिंग्स हे पण मला अजून चांगलं करायचं आहे. म्हणजे सब्जेक्ट्स, टॉपिक्स, सब टॉपिक्स याला प्रायोरिटाईज करा. आणि मी याच्या आधी पण डिस्कस केलं आहे, 2 गोष्टी करू शकता की आयोगानं आतापर्यंत विचारलेल्या प्रश्नानुसार कुठला टॉपिक महत्त्वाचा आहे त्याला स्टार रेटिंग करा. 1, 2, 3, 4, 5. 5 स्टार म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा, 1 स्टार म्हणजे फार कमी महत्त्वाचा. आणि जिथे 5 स्टार आहेत तिथे शक्यतो तुमचे कमीत कमी 4 स्टार गेले पाहिजे. माझ्या प्रिपरेशनचे 5 स्टार म्हणजे काय, 1 स्टार म्हणजे काय माझं खूपच लो प्रिपरेशन ह्या टॉपिकच्या बाबतीत, 5 स्टार म्हणजे काय माझं प्रचंड कंट्रोल आहे ह्या टॉपिकवर, किती अवघड विचारलं तरी मला येणार. तर शक्यतो ते 3 ते 4 स्टार तरी कमीत कमी तुमच्या स्वतःच्या प्रिपरेशनचे मॅच झाले पाहिजेत. 5 स्टार आयोगाच्या इम्पॉर्टन्स त्या टॉपिकच्या स्टार रेटिंगला.
त्याच्यानंतर बॅलन्स करा प्रिपरेशन. बॅलन्स करा म्हणजे काय, कुठल्याही एकाच गोष्टीच्या मागे लागू नका. थोडंसं हेही आलं पाहिजे, तेही आलं पाहिजे. आणि जो अवघड टॉपिक्स आहे त्याचं बेसिक मिनिमम करून ठेवा. अवघड टॉपिक म्हणजे काय, एखाद्याला एन्शियंट मीडियावर खूप अवघड जाते, पण त्यात एकदमच सोपे प्रश्न म्हणजे की नेपोलियन कुणाला म्हटलं जातं, समुद्रगुप्त, ॲटलिस्ट एवढे सोपे सोपे तरी प्रश्न जर विचारले, त्याची तुमची तयारी असली पाहिजे. आणि काही टॉपिक मात्र ते खोलात जाऊन तुम्ही करू शकता. तर बॅलन्सिंग करता आलं पाहिजे. मग आता टॉपिक वाईज आणि सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटेजी बोलायची जर झाली तर पहिले आपण करंट अफेअर्सकडे वळूया, म्हणजे चालू घडामोडी. आता बघा बरेचसे लोक आता चालू घडामोडी 2 वर्षाचं करावं लागेल, मंथली मॅगझिन वाचावं लागतील, हे लेक्चर करावं लागेल, ते करावं लागेल, ते मॉड्यूल, असं काहीही होणार नाही. जसं आत्तापर्यंत तुम्ही करत आलाय त्याच गोष्टी करा. शक्यतो मागच्या 1 वर्षापासूनचं म्हणजे एक साधारण जून पकडा, जून 2021 पासूनचं करंट अफेअर्स शक्य असेल तर मंथली मॅगझिन करा. जर शक्य नसेल तर 6 माही 2 टप्प्यामध्ये करा, की जून ते डिसेंबर आणि मग डिसेंबर ते जून, मग अशा तुम्ही 6 माही करू शकता. आणि मग हे जुलै आणि ऑगस्ट, जुलैच 1 महिन्याचं तेवढं मंथली, म्हणजे असं तुम्हाला करता येऊ शकतं. वार्षिकी शक्यतो नका करू, कारण वार्षिकीमध्ये फार कटछाट करून आलेलं असतं. आणि मागच्या वेळेस जर आपण प्रश्न बघितला, म्हणजे 105व्या अमेंडमेंटवरचा विचारलेला, खूप खोलात जाऊन प्रश्न विचारला, किती आर्टिकलमध्ये अमेंडमेंट केली आहे, हा थोडा तितका सोपा प्रश्न, थोडा खोलात जाऊन त्यांनी प्रश्न विचारला. मग अशा प्रश्नासाठी आपल्याला ते वार्षिकी तेवढं फायद्याचं असणार नाहीये. त्यामुळे थोडंसं काय करा, 6 माही कमीत कमी किंवा मंथली याच्यावर थोडासा फोकस करा. त्यानंतर काही काही टॉपिक्स आहेत ठराविक, त्याच्यावर प्रश्न कायम येतात, ते खूप चांगले करा. जसं की नवीन डेव्हलपमेंट ज्या काय होतात, म्हणजे SDI रिपोर्ट असेल, किंवा एखादी नवीन इंडियानं काहीतरी शोधून काढले, काहीतरी लागले, किंवा एखादा मोठा रिपोर्ट ज्याची खूप चर्चा झालेली आहे, नीती आयोगाचा रिपोर्ट असेल, किंवा कुठला तरी एखादा वर्ल्ड बँकेचा रिपोर्ट असेल, किंवा एखादी स्कीम आहे महाराष्ट्रामध्ये ज्याच्यावर खूप सारी चर्चा झाली आहे, जसं की जलयुक्त शिवार वगैरे असेल, किंवा बाकीच्या कुठल्या स्कीम्स, त्याच्यावर थोडासा फोकस करा. आणि काही रॅन्डम क्वेश्चन्स विचारतात बघा, जसं की आपण बघितलं तर या मागच्या प्रिलिम्सला बँक आणि त्याचे लोगोचा प्रश्न विचारला, किंवा पोलिओवर प्रश्न विचारला. मग हे जे प्रश्न होतात ना, हे प्रश्न आपल्या रेग्युलर सोर्सेसमधून कव्हर होत नाहीत. मग करंटमध्ये जर कुठे असा रेफरन्स आला तर त्याला स्किप करू नका, ते वाचून घ्या, समजून घ्या आणि पुढे चला. आणि काय होतं माहिती आहे का, एक परीक्षेच्या शेवटी तुम्ही जे जास्त वाचता ना, ते तुमच्या जास्त लक्षात राहतं, फॅक्च्युअल गोष्टी. पण परीक्षेमध्ये तुम्हाला जास्त हेल्पफुल काय राहतं तर कन्सेप्च्युअल क्लॅरिटी. वर्षभर तुम्ही जो काय अभ्यास करता, किंवा कायम जो अभ्यास करत असता तुम्ही, ज्या कन्सेप्च्युअल क्लॅरिटी आहे त्याच्या बेसिसवर बरेचसे प्रश्न तुम्हाला सोडवता येतात. त्यामुळे घाई करू नका, समजून घ्या आणि पुढे चला. त्याच्यानंतर थोडं जिओग्राफीबद्दल बघितलं, किंवा आपण एक थोडंसं हेच बघूया, म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये नॅशनल पार्क आणि स्टेट. UPSC करणाऱ्यांना कदाचित ते फार सोपा जातात प्रश्न, ज्यांनी कधी केलं नाही MPSC करणाऱ्यांनी ते थोडंसं बघून घ्या तुम्ही. आणि सोर्सेसबद्दलही आपल्याला थोडीशी चर्चा करायला काही हरकत नाही आहे, ती पण आपल्याला करता येईल. जसं एक रँडम क्वेश्चन आपल्याला बघता येईल, की हिंदू कोड बिलावरचा प्रश्न आहे, किंवा मी जसं म्हटलं कोठारी कमिशन, NCERT, तो जर क्वेश्चन आहे, त्यासाठी पोस्ट इंडिपेंडन्सचं एक NCERT शक्य असेल तर ते वाचायला काही हरकत नाही, मेन्सलाही त्याचा फायदा होईल. इंडिया सिन्स इंडिपेंडन्स नावाचं NCERT आहे, तर त्यातून हे 1-2 प्रश्न तुम्हाला कदाचित हेल्पफुल होऊ शकतात, राईट. आणि सायन्समध्ये जर डिवाइड करायचं झालं तर मग त्याच्यामध्ये फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी. तर आता याच्यामध्ये पण काय आहे की बायोलॉजीवर साधारणतः जास्त प्रश्न असतात, आणि ते कायमच असणार आहे, कारण ते काय होतं की त्याचं इम्पॉर्टन्स पण खूप जास्त आहे. म्हणजे आता वॅक्सिनवर यावेळेस मेन्सला प्रश्न विचारला, कोवॅक्सिनचं कुठलं आहे बाबा ते, म्हणजे लाईव्ह अटेन्युएटेड आहे का, किल्ड व्हायरस आहे का, mRNA आहे का, DRNA. तर या संदर्भात प्रिलिम्सलाच प्रश्न एक्सपेक्टेड होता, पण तो मेन्सला विचारला. त्याच्यामुळं थोडं बायोलॉजीचं महत्त्व आहे, तर ते थोडंसं चांगलं करा. फिजिक्स, केमिस्ट्री ज्यांना खूप अवघड जाते त्यांनी जेमतेम ओव्हरवरचं तरी थोडंसं करून ठेवा, म्हणजे जर कदाचित फारच सोपं विचारलं तर ते आपलं चुकायला नको. आणि मग थोडंसं सोर्सेसबद्दल जर बघितलं तर आता मेन्स नंतर काही गोष्टी समोर येतात, की जसं की YCMOचं हिस्ट्री वाचायला पाहिजे. त्यातून जसं की किंबर्ले क्लॉथचा प्रश्न होता, जशाला तसा प्रश्न कट कॉपी पेस्ट झाला. एक स्टेटमेंट पण होतं, कट कॉपी पेस्ट झालं आहे. YCMOचं पब्लिक फायनान्स किंवा थोडेसे इकॉनॉमीचे 2-3 छोटे बुकलेट आहेत. वेळ असेल तर ते पण बघायला काही हरकत नाही. वेळ असेल तर इंडिया एअर बुक पण करा. इंडिया एअर बुक कायमच मेन्सला तर जास्त फायदा होतो, प्रिलिम्सला पण जे टॉपिक्स आहे जसं की पॉलिटी, इंडिया अँड स्टेट्स नावाचा एक टॉपिक आहे, एज्युकेशन एक नावाचा टॉपिक आहे, हा प्रश्न सुटला असता बघा. NCERT, मुदलियार कमिशन वगैरे जर ते इंडिया एअर बुक केलेलं असेल तर हे रँडम क्वेश्चन जे आहेत ना ते तुम्हाला त्यातून सॉल्व्ह करायला मदत होईल. इंडिया एअर बुक आहे. इकॉनॉमिक सर्वे एक महाराष्ट्राचा चांगला करा. इंडियाचा थोडं समरी बघितली तरी काय हरकत नाही, ते एक थोडंसं बघा. आणि जर शक्यच झालं तर दंतसुंदरममधले 2-3 टॉपिक करा फक्त, पॉवर्टी, अनएम्प्लॉयमेंट, अर्बनायझेशन, आणि फार जर काय वाटत असलं तर ॲग्रिकल्चरचा ट्रेड रिलेटेडचा एक चॅप्टर आहे,
तो एक टॉपिक थोडासा बघून घ्यावा. किंवा पॉवर्टीत आपण बोललो त्याच्या कमिटी वगैरे ज्या आहेत इव्हॉल्युशन वगैरे व्यवस्थित दिलेलं आहे, ते शक्य असेल तर तेवढं करा. हे सोर्सेस फक्त थोडेसे ॲड करा. बाकी सर्वच तुम्ही जास्त हुशार आहात असं मला वाटतं. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त सोर्सेस माहीत आहेत असं माझं ठाम मत आहे. आणि बाकी काय करायला पाहिजे काय नाही हे सर्वांना सर्वच गोष्टी माहीत आहेत, राईट. आपण असं कायम भेटत राहू. तुम्हाला जर माझ्याशी काही चर्चा करायची असेल तर तुम्ही कमेंट्स पण करू शकता, किंवा आपले एक चॅनल आहे तिथे पण कमेंट आपण सुरू केलं चॅनलवर, की तुम्हाला कदाचित तो फोरम नावाचा ग्रुप आहे तर त्याच्यावर खूप लोकांचा डोळा आहे बघा. इतक्या कंप्लेंट आणि इतकं काय काय सुरू आहे. कदाचित जर बंद झाला तर ते जे चॅनल आहे आपलं MPSC मेड सिम्पल, त्या चॅनलमध्ये खाली कमेंट करू शकता आणि मी कमेंटला बऱ्यापैकी वेळा रिस्पॉन्ड करतो. तर तिथे त्या माध्यमातून आपली चर्चा कायम चालू राहील, राईट. सो थँक्यू व्हेरी मच अँड ऑल द व्हेरी बेस्ट फॉर एक्झाम.